श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. लवकरच दत्तजयंती सप्ताह सुरू होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण ज्यांना करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं, त्यांनी ह्या 7 दिवसामध्ये काय करायचं, ज्यांची लहान मुले आहेत किंवा घरी पारायण करणं शक्य नाही, ज्यांच्या घरी पारायण करण्याची परमिशन नाही, अशा लोकांनी काय करायचं, ह्या 7 दिवसाच्या काळात गुरुचरित्राच्या पारायणाऐवजी कोणती सेवा करायची, कोणत्या ग्रंथाचं पठण करायचं, कोणत्या ग्रंथाचं पारायण करायचं, ते पारायण कसं करायचं, त्याचे कोणकोणते नियम आहेत, त्याची पूजा मांडणे, संकल्प कसा करायचा, या सर्वाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ गुरुचरित्रा इतकाच प्रभावी आहे. हा ग्रंथ टेंबे स्वामींनी, परमपूज्य वासुदेव देवानंद टेंबे स्वामींनी पूर्ण दत्तावतार श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज यांच्या चरित्राचा सर्व साधकांना, विशेषतः महिलांना मुक्तपणे वाचन करता येईल यासाठी 700 ओव्यांचा हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ खूप छोटा आहे आणि त्याचबरोबर मराठी प्राकृतमध्ये सर्वसामान्य महिलांना वाचण्यासाठी इतका सोपा आहे. हा ग्रंथ वाचण्यासाठी साधारण 2 ते 2.5 तासांचा कालावधी लागतो. यामध्ये 2 प्रकारे आपण या ग्रंथाचं पारायण करू शकतो. आपण हा पारायण एका बैठकीत करू शकतो किंवा जर आपल्याला इतका वेळ नसेल तर 7 दिवसात आपण या ग्रंथाचं एक पारायण करू शकता. अशी आपण 10 आवर्तींनी पूर्ण केल्यास तुमच्या मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात. चला तर जाणून घेऊया या सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पारायण च्या अध्यायाचं पठण कसं करायचं, रोज किती अध्याय करायचे, या अध्यायाचं पठण कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत, त्याची पूजा मांडणी कशी करायची वगैरे सर्व माहिती आपण पाहणार आहोत. प्रथमतः सप्तशती गुरुचरित्र सार पठण करण्याच्या आधी तुम्हाला दत्तात्रय स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आपले चंचल मन स्थिर करण्यासाठी दत्तात्रय स्तोत्राचं पठण करायचं असतं. त्याच्यानंतर सप्तशती गुरुचरित्र साराचा आरंभ करायचा असतो. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी 8 ते 17 अध्याय वाचावे, तिसऱ्या दिवशी 18 ते 27, चौथ्या दिवशी 28 ते 34, 5व्या दिवशी 35 ते 37, 6व्या दिवशी 38 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 51 अशा या ग्रंथाचं पठण करायचं असतं. या ग्रंथाचं पारायण करताना तुम्ही गुरुचरित्राच्या नियमांचं पालन केलं तर अतिउत्तम. त्या ब्रह्मचर्याचं पालन, मांसाहार, कांदा लसूणचा त्याग, परान्न त्याग, 1 भुक्ती जेवण असं केलं तरी तुम्हाला त्याचा दिव्य अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पूजा मांडणी करताना संपूर्ण घर स्वच्छ करायचे, देवघराजवळ जागा स्वच्छ करायची, गोमूत्रानं त्या जागा स्वच्छ करायची, चौरंग मांडायचा, स्वच्छ कापड अंथरायचं, त्यावर स्वामींचा फोटो ठेवायचा आणि त्याच्याजवळ दीप प्रज्वलन करायचं, दिव्याची पूजा करायची. स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा अभिषेक करायचा असतो, पण त्याआधी गणपती बाप्पांचं पूजा करायचं असतं. गणपती अथर्व शीर्ष म्हणून गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा. कमीत कमी 21 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं. त्याचबरोबर स्वामींची, दत्तात्रयांची मूर्ती असेल तर त्यावरती पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करायचा. त्यानंतर संकल्प करायचा. संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून मनातल्या मनात संकल्प करायचा. संकल्प महाराजांना बोलून दाखवायचा की कशासाठी आणि कशा प्रकारे तुम्ही वाचन करणार आहात किंवा कशासाठी हा सप्तशती गुरुचरित्राचं पारायण करणार आहात, ही सेवा माझ्याकडून करून घ्यावी अशी विनंती करायची आणि हातातील पाणी तामणात सोडायचं आणि वाचनाला सुरुवात करायची. अशा प्रकारे तुम्ही या सप्तशती गुरुचरित्र साराचे 10 आवर्तने पूर्ण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. सलग 10 आवर्तने करणं शक्य नाही तरी थोड्या थोड्या अंतराने तुम्ही एका बैठकीत संपूर्ण ग्रंथ वाचू शकता किंवा थोड्या शक्य असेल तसे 7 दिवसाचे आपण पारायण करत 10 पारायणे पूर्ण केल्यास तुमच्या मनातल्या इच्छा नक्की पूर्ण होतील. आणि तुमचे 10 पारायण पूर्ण झाल्यानंतर 3 दत्तभक्तांना सप्तशती गुरुचरित्र सार पुस्तकाचे दान करावे.